दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। कुठल्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपयासोबत 2400 रुपये आणि मोठे गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। लाडक्या बहिणींसाठी 5 मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहेत आणि प्रत्येक महिन्यात आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे। उशीर झाला माफ करा। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। आजपासून तुम्हाला पुढे वाटप होणार आहे। आज बघा, तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे 2490 रुपये हे आता मिळणार आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना, सोबतच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता आता 2100 रुपये मिळणार का ह्याच्याकडे सगळ्याचं लक्ष होतं, परंतु आपण बघणार आहोत 2100 मिळणार का 1500 रुपये सोबत रेशन कार्ड जे या लाडक्या बहिणींकडे आहे पिवळा आणि केशरी, त्यांच्याकडे आता 30 प्रकारचे भांडे मिळणार आहेत। कुठं करायचे, कुठं अर्ज करायचा आहे सगळं सांगतो। नवीन नियम वाटीसह सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होणार आहेत। आपण जर पाहिलं तर एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे, ती म्हणजे आता जवळपास 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडणार आहेत आणि आजपासून लाडक्या बहिणींना नवीन 5 नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। नियम क्रमांक 1 जो आहे तो आधार कार्डवरती आहे। तो काय असणार आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दुसरा जो नियम आहे तो KYC वरती आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी हा नियम समजून घेतलेला नाही, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी बाद होत आहेत। आपण हा पुढे पाहूया। पुढचा जो महत्त्वाचा नियम आहे 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणींचा आणि ज्यांच्याकडे 2 व्हीलर पण गाडी आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। 2 चाकी जरी असली तरी तुम्ही व्हिडिओ बघा। सगळ्यात महत्त्वाचं जे टॅक्स आहे त्या टॅक्ससाठी तर सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आता आपल्याला आहेत। संपूर्ण माहिती आपण एक एक करून या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये पहा। सगळ्यात सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय आत्ताच्या क्षणी झालेला आहे, 15 मिनिटापूर्वी झालेला आणि बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आत्ताच माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य तटकरे यांनी आता माहिती दिलेली आहे। एप्रिलचा हप्ता सुरू झाला। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू। चेक आता बँकेत सबमिट झालेला आहे। आत्ताच माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा करत हे सगळं सांगितलं आहे। सोबत आदित्य तटकरे यांनी सुद्धा पोस्ट करून सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे नाही आले त्यांनी टेन्शन घेऊ नका, पैसे यायला सुरुवात झालेली आहे। पोस्टात त्यांनी असं सांगितलं की ज्यांना फेब्रुवारी मार्च हप्ते नाही आले त्यांना ते सुद्धा पैसे मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजपासून तुम्हाला दुपारूनच नाही, तुम्हाला सकाळूनच 11 साडे11 वाजल्यापासून पुढे लाडक्या बहिणींना पैसे वाटप यायला सुरुवात होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना मागच्या हप्ते आले नाही त्यांना सुद्धा लाडक्या बहिणींनो पैसे यायला सुरुवात होणार आहे। भरपूर ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये सुद्धा पाहायला मिळतील जे लाडक्या बहिणींना मागच्या हप्ते आले नाही त्यांना। परंतु इथं झालं असं की काही चुकीमुळं लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहे, जवळपास 60 ते 70। परंतु बाकीच्या लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका। आजपासून तुम्हाला पैसे वितरणास सुरुवात होणार आहे आणि लाडक्या बहिणींची आज बँकेमध्ये पूर्ण गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, काय काम करायचे राहिलेत, काय करायचं सगळं सांगतो आणि नेमकं कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत ते तुम्हाला सांगतो। बघा आता बघा, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस, कोटक, येस बँक अशा महत्त्वाच्या बँकेत पोस्टात पैसे येणार का नाही आपण बघणार आहोत। सोबतच आज जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। ते 20 जिल्हे कोणते हे तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं जे 5 नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो। आज बघा, सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्डवरती नियम आलेला आहे। आता तुम्हाला फिजिकल आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे लवकरच, कारण नवीन एक आधार कार्डचं ॲप येत आहे सरकारनं। ते ॲप तुम्हाला डाउनलोड करून त्याच्यावरती सगळे तुम्हाला काम करण्यात येत आहे। परंतु सध्या तरी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून बँकेत जमा करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला ते तुमच्या खात्यावरती एप्रिलचा आणि मेचा हप्ता येणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आत्ताच्या क्षणाची सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे 2 हप्ते एकत्र येणार आहेत, एप्रिल आणि मेचे। कारण सरकारनं असं ठरवलेलं आहे की आता आपण जे अक्षय तृतीया आहे त्याच्या अगोदर 10-15 दिवस वाटप करणार आहोत। तर आजपासून ते वाटप सुरू करा आणि 2 महिन्याचे एकदमच हप्ते देऊन टाका, म्हणजे लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यात सुद्धा टेन्शन राहणार नाही। त्यामुळं लक्षात घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या, रेशन कार्डची KYC करा। KYC म्हणजे तुम्हाला रेशन दुकानात जाऊन तुमचा डोळे स्कॅन, अंगठा ठसा करायचा आहे, जेवढे कुटुंबातील सदस्य असतील तेवढे। त्यानंतरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे 2400 रुपये मिळणार आहेत। सोबतच भांड्यांचा मोफत संच, 30 प्रकारचे भांडे कसे मिळत आहेत त्यासाठी मी काल व्हिडिओ टाकला आहे बघा, मोफत भांडी कालच व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा। अर्ज करा पटापट,
30 भांडे संच मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, कसा अर्ज करायचा आहे मी सांगितलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू शकताय. सोबत आपण आता 15% डिस्काउंटमध्ये तुम्हाला साडी देत आहोत. तुम्हाला शूज, बूट, तुम्हाला ड्रेसेस भरपूर आपण या चॅनलवरती दाखवत आहोत. तर 15% फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला 15%चा डिस्काउंट, साडी असो, तुमची ज्वेलरी असो, मंगळसूत्र असो, सगळं आपण ह्या आपल्या थ्रू त्या लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्या बघा. सोबतच लाडक्या बहिणींना आता 20 लाख घरे ही मंजूर झालेली आहेत आणि ही 20 लाख घरे जी आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये आता 50,000 रुपये वाढलेले आहेत आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता 48 तासात 100% मिळणार आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी. आता बघा स्वतः आदित्य तटकरे मानेवानी काय सांगितलं आहे डिटेलमध्ये आपण बातमी पाहूयात. मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून
आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील. एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल. त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. धन्यवाद.